नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी डिझाईन. अशा नवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईकसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छान अशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, आपण घेतलं अस्तरची उंची घेतली 13.5 इंच, घडी घेतली आहे 9.5 इंचाची. त्याच्यासाठी आपल्याला 2.25 इंचाची गळा रुंदी घ्यायची आहे आणि 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आहे. हा चौकोन तयार करून घ्यायचा मोंढ्याचा आणि कोपऱ्यामधून आपल्याला मोजायचं आहे 1.25 इंच अंतर. त्याच्यानंतर मागच्या मोंढ्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. जे 1.25 इंच मोजलं तिथून आपल्याला हा मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंचाची, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे आपण छानसा असा व्ही आकार आपण देणार आहे. बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन आपल्याला करायची आहे. मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा, नंतर घ्यायचं कॅनव्हास, डबल फोल्ड करायचं, बंद बाजूकडे ठेवायची, ओपन करून पिन लावून घ्यायची आणि जो आपण अस्तरवरती गळा आखला तोच कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. मध्ये सेंटरला सुद्धा एक रेष मारायची, म्हणजे परफेक्ट असा गळा तयार होईल. बघा, ह्याप्रमाणे पुन्हा घडी करून दुसऱ्या साईडने सुद्धा तो गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे. नंतर मध्ये सेंटरला एक नॉचेस द्यायचा आणि ओपन करून रेषेच्या बाहेर 1 इंच कॅनव्हास ठेवून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं. नंतर घ्यायचं आहे ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवायचं, मोंढ्याची बाजू थोडीशी कट करायची. नंतर ब्लाऊज पीस ओपन करून त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि जो आपण कट केलेला कॅनव्हासचा पेपर आहे तो त्याच्यावरती ठेवायचा. सेंटर लावायचा बरोबर आणि पिना लावून घ्यायच्या. जी रेषा मारलेली आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा, शिलाई मारून झाली की मधला भाग हा कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित आणि नॉचेस देऊन द्यायचे लगेच, म्हणजे काय होईल, कॅनव्हास वळवायला सोपं जाईल आणि आकार हा परफेक्ट असा तयार होईल. बघा, नंतर आपण अस्तर आणि कॅनव्हासमध्ये फोल्ड करायचं आणि वरतून अशी एक दाबटीप मारून घ्यायची कडेनी. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, आपला परफेक्ट असा व्ही गळा तयार झालेला आहे. साईडने आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे लगेच. व्यवस्थित असं जॉईंट झाल्यानंतर आपल्याला जो उरलेला कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून. बघा, अगदी व्यवस्थित असं सगळा कपडा कट झाला की आपल्याला लगेच पाठीचे टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली 1/2 इंच, वरती 4.5 इंच असे आपल्याला टक्स मारायचे. दोघंही टक्स सारखेच आले पाहिजे. लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची. पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने फोल्ड करायचं आणि सिंपल अशी वरतून ठेवून आपल्याला तिला शिलाई मारून घ्यायची. दोन्ही टक्सच्या मध्ये आलं का प्लेट टाकायची, एक पट्टीवरती एक प्लेट टाकायची, म्हणजे कमरेचा भाग वरती उचकत नाही. दाबटीप द्यायची पट्टीला आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आणि हा आपला पाठीचा भाग परफेक्ट असा तयार झाला मैत्रिणींनो. तो आता आपण साईडला ठेवायचा. इथे मध्ये सेंटरला एक हे करायचं आहे आणि आपल्याला त्याच्यावरती लेस लावून घ्यायची. बघा, आपण थोडीशी ब्रॉड लेस घेतलेली आहे. एक नवीन लेस आली, ती छानपैकी सुंदर दिसणारी लेस अशी घ्यायची आणि ती आपल्याला इथे लावून घ्यायची. बघा, सेंटरपर्यंतच आपण लावली. त्याच्या शेजारी आणखी एक लेस आपण लावणार आहे. बघा, लेस लावून आपली तयार झाली. आता घ्यायचा आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा.
2.25 इंचाचा आपण 2.25 बाय 2.25 इंचाचे असे हे घेतले चौकोनी तुकडे आणि त्याची ह्याप्रमाणे आपल्याला करायची डिझाईन. शिलाईच्या बाहेरचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा आपण आणखी डिझाईन ते तयार करून घेतलेली आहे. अशी ह्याप्रमाणे आपल्याला रेष मारायची आहे आणि त्याच्यावरती ती लावायची. तिची जी ओपन बाजू आहे तिचं तोंड खाली आले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही पूर्ण डिझाईन लावून घ्यायची. बघा ही डिझाईन लावून झाली की त्याच्यावरती एक छोटीशी लेस लावायची आहे. लेस व्यवस्थित अशी लावून घ्यायची. एक जास्त ब्रॉड लेस नको आहे, एकदम बारीक अशी नाजूक लेस आपल्याला तिथे लावायची. बघा ह्याप्रमाणे अशी डिझाईन करून आणि त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. आणखी एक रेष ओढायची, म्हणजे साधारण 1 इंच अंतर सोडून ही एक रेष ओढायची आणि त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ती डिझाईन त्याचप्रमाणे लावून घ्यायची. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची. जी लेस आपण पहिले वापरली तीच लेस आपल्याला इथे लावून घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी पॅक करायची आणि याची सुद्धा डिझाईन त्याप्रमाणेच बनवायची. सेंटरला बरोबर एक शिलाई मारायची आहे, म्हणजे सुंदर अशी डिझाईन तयार होते. आणखी एक रेष मारायची साधारण 1 इंच अंतरावर आणि इथे सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे डिझाईन करून घ्यायची. मैत्रिणी, जो आपण डिझाईनला कपडा वापरला तो तुम्ही साडीच्या कलरचा वापरायचा आहे, म्हणजे तुमच्या ब्लाऊजला खूप सुंदर असा लुक येईल आणि तुमची साडी आणि ब्लाऊज असं परफेक्ट असं तयार होईल. बघा इथे सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे ही डिझाईन तयार करायची आहे आणि आपली डिझाईन बनवून तयार झाली मैत्रिणींनो, अगदी सुंदर अशी. लगेच आपल्याला छान असे लटकन बनवायचे आहेत. बघा आपण 4 बाय 4चे हे चौकोनी तुकडे घेतले, त्याला असे त्रिकोणी शेप दिला, शिलाई मारून घेतली, मध्ये ती नॉट ठेवायची आणि दोघं बाजूने हे टोक असे दुमडून घ्यायचे. एक शिलाई पुन्हा मारायची आणि पुन्हा पूर्ण दुमडून घेऊन एक शिलाई वरतून मारून घ्यायची की सुंदर असं लटकन आपलं तयार होतं. दुसरंही लटकन आपण त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. साधारण वरतून 2.5 इंच अंतर सोडलं आणि नॉट लावून घ्यायचे. आता गळ्याच्या बाजूला आपल्याला लेस लावायची राहिली तर तिथे आपण आता नॉट लावल्यानंतर ती लेस लावून घ्यायची. परफेक्ट असा आपला गळा तयार झाला मैत्रिणींनो. तर आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. वाटली आपली आजची डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असेच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.